आयुष्य जगत असताना आपल्याला अनेक गोष्टींबद्दल वाईट वाटतं, अनेक गोष्टींविषयी न्यूनगंड मनात तयार होतो. पण हा मुलगा इथे आला, त्यानं स्वतःचं आयुष्य आपल्यासमोर मांडलं आणि त्याने स्वतःच्या आयुष्याला कशा प्रकारे स्वीकारलंय ते सुद्धा दाखवलं. स्वतःच्या आयुष्याबरोबरचा झगडा कसा आहे तो सुद्धा दाखवला आणि तरीही तो आनंदी आहे. आणि आपणही आनंदी व्हावं, सतत प्रयत्न करत राहावं असा आपल्याला एक छोटासा प्रामाणिक सल्ला सुद्धा दिला आणि दाखवून दिला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या आपल्या आजच्या महाअंतिम फेरीतल्या 8 स्पर्धकांना. शुभेच्छा देण्यासाठी येत आहे रत्नागिरीहून धीरज साठविलकर. इब्तिदा हर शय की तू, हर सू तेरा जलवा यहाँ, जर्रा जर्रा तेरी रहमत से यहाँ निखर गया. आ गया जो दर पे तेरे, उसका दामन भर गया. तू ही दाता, तू विधाता, मोरया है मोरया. मोरया 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 मोरया. हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मेरे मौला मोरया. हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मौला मेरे मोरया. कैसे तेरे गुण को गाऊं, तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं. कैसे तेरे गुण को गाऊं, तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं. रूप सलोना दिखलाओ मेरे मोरया मोरया. हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मौला मेरे मोरया. जीवन तू ही मेरे दिल की धड़कन, तू ही तन मन, तू ही जीवन, तू ही मेरे दिल की धड़कन. तू ही तन मन, तू ही जीवन, तू ही मेरे दिल की धड़कन. तू ही धरती, तू ही अंबर, तू रहम का साया जग पर. तू ही धरती, तू ही अंबर, तू रहम का साया जग पर. जहाँ भी देखूं तेरे नजारे, तुझसे रोशन चांद सितारे. जहाँ भी देखूं तेरे नजारे, तुझसे रोशन चांद सितारे. तेरे कारण सांझ सवेरे, तेरे कारण मोरया. हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मौला मेरे मोरया. हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मेरे मौला मोरया. मेरा तन मन मोरया, मेरा जीवन मोरया, मेरी हस्ती मोरया, मेरी धड़कन मोरया. मेरा साहिल मोरया, मेरी मंजिल मोरया, मेरी फितरत मोरया, मेरी किस्मत मोरया. रोशनी तू मोरया, तारीकी तू मोरया, हम सफर तू मोरया, हम कदम तू मोरया, हम नफस तू मोरया, हम सिफत तू मोरया. हर करम तू मोरया, हम सफर तू मोरया. मेरी जन्नत मोरया, मेरी बरकत मोरया, मेरी शोहरत मोरया, मेरी हिम्मत मोरया. मेरा तन मन मोरया, मेरा जीवन मोरया, मेरी हस्ती मोरया, मेरी धड़कन मोरया. मेरा तन मन, मेरा जीवन, मेरी हस्ती, मेरी धड़कन, मेरा साहिल, मेरी मंजिल, मेरी फितरत, मेरी किस्मत, मेरी जन्नत, मेरी बरकत, मेरी शोहरत, मेरी हिम्मत, मेरे मालिक मेरे मौला.
धीरजचं हे सुंदर सादरीकरण झालेलं आहे. पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया म्हणत गणपती बाप्पाला कृष्णाचं रूप दिलंय. धीरज खरं तर या स्पर्धेचा भाग नव्हता, तो होता, पण परीक्षकांनी आणि सर्वांनी असं मान्य केलं की तो या स्पर्धेच्या पलीकडचा आहे, पुढचा आहे. आणि परीक्षकांनीच असा निर्णय घेतलेला आहे की त्यासाठी म्हणूनच धीरज, तू ज्या प्रकारे हे सगळं करतोयस आणि वाह बापूराव, तुमची स्टाईल आवडली, तर यासाठी तुला विशेष गौरव चिन्ह देऊन तुझा सन्मान करावा हे परीक्षकांनीच ठरवलंय. तो सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो मान्यवर परीक्षकांना, त्यांनी मंचावर यावं. धीरज, आतापर्यंतचा तुझा प्रवास काय वाटतं तुला? मला इथपर्यंत आल्या आणि माझी कला आज जगापुढे सादर होत चालली आणि माझं नाव जगापुढे येतं आहे, हे यातच माझं भाग्य आहे की मी अजून जी मराठीचे आणि नितीन सरांचे आणि त्यांचे सहकाऱ्यांचे मी खूप आभारी आहे. आणि माझ्या आईवडिलांचे आणि माझे गुरु श्री फाटक सर यांचे मी आभारी आहे की त्यांनी मला कला ही दाखवली आणि आज मी तुमच्यापुढे सादर करतो. म्हणजे आईवडिलांचे कष्ट आहेत ते मी वाया जाऊ देणार नाही, कारण त्यांनी माझ्यासाठी खूप केलेलं आहे, ते अजून करतात. ते त्यांचे स्वप्न मी पूर्ण करणार आहेत, कारण त्यांना खूप जण हसलेले आहेत की असा मुलगा जन्माला घातला आहे का, तुम्ही ह्या पुढे कसं करणार याचं. पण आई अशी सर्वकडे हे केलं आणि पण मला कोणी शाळेत घेत नव्हतं, पण अशा सरांकडे अर्ज केलेला की सर याला शाळेत घ्या, की कोण शाळेत नाही घेऊन घेत आहे. सरांनी जिकडे तिकडे अर्ज पाठवला आणि मला शाळेत घेतलं आणि त्यांनी स्वतःच्या पायात पेन्सिल धरून मला ती ही कला दाखवलेली आहे. म्हणजे त्या सरांचे मी इकडे आभार करतो. सर, मला वाटतं सरांनी स्टेजवर आलंच पाहिजे आज धीरजला इकडे पुरस्कार मिळत असताना. सर, तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन की तुम्ही आता आम्हाला धीरजने सांगितलं की तुम्ही त्याच्या आयुष्यामध्ये काय भूमिका निभावली आहे. आणि आम्हाला असं वाटतं सगळ्यांनाच की धीरज ह्या स्पर्धेच्या खरोखरच नेहमीच पुढचा होता, पण आयुष्याची स्पर्धा तो कधीच जिंकलाय आणि आपल्या सगळ्यांना तो रोज रोज ती स्पर्धा जिंकायला लावायला आठवण करत राहणार आहे. त्याच्याकरता आम्ही त्याला हा पुरस्कार देणार आहोत. जोरदार टाळ्या त्याच्या सरांकरता, आई वडिलांकरता आणि अर्थातच धीरज साठवेलकर करता. आणि या व्यतिरिक्त आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे झी मराठी वाहिनीतर्फे धीरज साठविलकर यांना 50,000 रुपयांचं